कोल्हापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रांतर्गत आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये मागील काही 15-20 दिवसांमध्ये असे काही इन्सिडेंट झालेले आहेत की ज्याच्यामध्ये अग्रेसिव्ह जातीचे जे डॉग्स आहेत तर त्यांनी काही इतर कुत्र्यांच्यावर हल्ला केला आहे, नागरिकांच्यावर हल्ला केला आहे, जेणेकरून जीविताला धोका निर्माण झालेला आहे। या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रांतर्गत जे रॉटविलर, पिटबुल, जर्मन शेपर्ड, डॉबरमॅन यासारख्या हिंस्र थोडं अग्रेसिव्ह स्वभावाचे जे काही डॉग्स आहेत तर ते फिरायला नेत असताना नागरिकांनी काय प्रिकॉशन घेतली पाहिजे याच्यावर आम्ही मार्गदर्शक सूचना इश्यू केलेल्या आहेत। त्याच्यामध्ये त्यांनी त्याला मजल घालायचं आहे, म्हणजे कुठल्याही प्रकारे तो डॉग हा उघडा म्हणजे त्याचं तोंड उघडं राहणार नाही अशा प्रकारे मजल घालायची आहे आणि त्यानंतर त्याला सुद्धा त्रास होऊ नये, म्हणजे श्वास घ्यायला त्रास होऊ नये अशा प्रकारचं ते प्रिकॉशन घ्यायचे आहे। बाकी मग त्याची जी काही दोरी आहे तर ती सुद्धा चेन चांगल्या प्रकारची असावी अशा उपाययोजना आम्ही केलेल्या आहेत। आणि जर का मजल न घालता उघड्यावर जर का असं डॉग फिरवल्याचं आढळलं तर ते जप्त करण्यासंदर्भात किंवा त्यांना दंड लावण्यासंदर्भात महानगरपालिकेमार्फत कारवाई करण्यात येणार। वंदुरकर, राणा, ताराई पार्क। 2-4 दिवसापूर्वी कोल्हापूर महानगरपालिकेने जी सर्व वर्तमानपत्रामध्ये एक नोटीस प्रसिद्ध केली की ज्या लोकांनी पाळीव कुत्री पाळलेली आहेत, उदाहरणार्थ जर्मन शेपर्ड, रॉटविलर, डॉबरमॅन, आणि ती कुत्री जर फिरायला बाहेर नेताना त्यांच्या तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे ना, जर मास्क नाही लावला तर ती जप्त करणार। हे पूर्णतः चुकीचं आहे, कारण जी ही पाळलेली कुत्री आहेत ना ऑलरेडी, कारण आमच्या घरामध्ये असतात, ते आमच्या सिक्युरिटीसाठी लोकांनी पाळलेले असतात आणि त्यांना पूर्णपणे व्हॅक्सिनेशन केलेली जाते। लहान मुलाप्रमाणे त्याची काळजी घेतली जाते। क्वचितच एखाद्या प्रसंग असा झाला असेल की एखादं कुत्रं चावलं असेल, पण जे भटके कुत्री जेवढे हल्ला करतात त्या मानाने एकदम 1% सुद्धा घटना नाही। आणि महापालिकेचे पूर्ण चुकीचे आहे। भटक्या कुत्र्यांच्यावर आतापर्यंत त्यांनी काय कारवाई केली? जर तुम्ही गेल्या वर्षीचे महापालिकेमधलं जर अंदाजपत्रकात त्यांनी लिहिलं असेल बा भटक्या कुत्र्यावर नसबंदीला एवढे खर्च झाले, जर एवढे खर्च झाले असतील तर संख्या कशी दरवर्षी वाढते याचा कोणी महापालिका अभ्यास करते काय? त्याप्रमाणे बरीच अशा लोक अशी झालीत की चौकात भटक्या कुत्र्यांना खायला घालतात, त्यामुळे त्यांची संख्या वाढत आहे। मध्यंतरी सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला की भटक्या कुत्र्यांच्यावर जे कोणी खायला घालतील त्यांच्यावर कारवाई करा। महापालिकेने अद्याप एकावरही कारवाई केली नाही। त्याबाबत त्यांनी पेपरला नोटीस द्यावी आणि त्यांच्यावरती कारवाई करावी। आणि शहराचे मूलभूत प्रश्न सोडून महापालिका इतरत्र हे जे चाललंय हे पूर्ण चुकीचं आहे।